नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जर अपघात झाला तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, श्री पंढरीनाथ पाटील। मित्रांनो, हा आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला बनणारा पुष्पकनगर। या पुष्पकनगरमध्ये अशी गटारे निकृष्ट दर्जाची बनवली आहेत। ही तुटलेली गटारे गेल्या 5 तारखेला सिडको यांच्या वेबसाईटवर टॅग केली, परंतु कोणीही या गटारांकडे लक्ष द्यायला तयार नाही। मग ते सिडकोचे अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, उद्या जर या गटारांमध्ये एखाद्या वाहन चालकाचा अपघात झाला, मोटरसायकलवाला जर जीवानिशी गेला, तर सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल काय? कारण गेली 15 दिवस बातमी प्रसारित होऊनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। तेव्हा माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर यात लक्ष देऊन हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहे किंवा हे रस्ते करण्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे, त्यांच्यावर सुद्धा जर अपघातामध्ये कोणी दगावला तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे सामाजिक कार्यकर्ते श्री पंढरीनाथ पाटील यांनी सरकारला विनंती करत म्हटले आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी निलेश म्हात्रे, पनवेल। हा आहे पुष्पकनगर आणि पुष्पकनगरमधून सिडकोने केलेली गटारांची कामं। मित्रांनो, ही अशी गटारं रस्त्यामध्ये तुटलेली आहेत, याला वाली कोण? याच्यामध्ये जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण? मी 5 तारखेला सिडकोच्या टॅगवर ही माहिती दिली, पण कुणीही सिडकोचा अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही आहे। जर याच्यात अपघात झाला, जीव गेला, तर याला जबाबदार कोण? कारण कुणी याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही। मग ही परिस्थिती सुधारणार कोण? ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत, ना सिडकोचे अधिकारी लक्ष देत आहेत। मग अशा पद्धतीने ही जी गटारं तुटलेली आहेत ही दिसत पण नाही आहेत। जर 10 दिवस बातमी देऊन पण ही गटारं जर रिपेअर करत नसतील, तर बघा आता हा गटार, याच्यामध्ये फक्त दांडूक टाकून ठेवला आहे आणि परिस्थिती बघा। जर कोणी दगड हलवली, हा दांडूक काढला, तर याच्यामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो। आणि अशा पद्धतीने सिडकोचा एकतर कारभार एकदम निकृष्ट दर्जाचा आहे। आणि हे कळून 5 तारखेला कळवूनसुद्धा ही गटारं भरली जात नाहीत। मग ही जबाबदारी कोणाची? उद्या जर या गटारामध्ये एखादा मोटरसायकलला पडला, जीव गेला, तर मग सिडकोच्या MDवर तुम्ही किंवा सरकार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करील का? मुख्यमंत्री साहेब, तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा समजावून की तुम्ही पगार जी घेतात ती जनतेची कामं करण्यासाठी घेत आहेत। जर याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण? ही आहे का काम करण्याची पद्धत? इथं एक गटार आहे तुटलेला, तिथं पण एक गटार तुटलेला आहे तिथं, आणि या रस्त्याला अशा गाड्या येत असतात। उद्या जर हा लाकडू कोणी काढून टाकला तर याच्यामध्ये अपघात होऊ शकतो। मी विनंती करतो लोकप्रतिनिधींना की याच्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर गटारं भरून घ्या। आज बातमी देऊन 15 दिवस झाले तरीसुद्धा याच्यावर कुणाचाही लक्ष नाही आहे। मग ही कामं करण्याची जबाबदारी कोणाची आहे? एक तर लोकप्रतिनिधींची आहे, पण लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष द्यायला तयार नाही, सिडकोचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत। आणि पुष्पकनगर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला पुष्पकनगर होतं, त्या पुष्पकनगरच्या रस्त्याला जर ही परिस्थिती असेल तर मग अधिकारी करतात काय? मग फक्त पगारासाठीच काम करता का तुम्ही? हा माझा प्रश्न आहे। तेव्हा लवकरात लवकर ही गटारं रिपेअर करून घ्या, अन्यथा याच्यामध्ये जर कोणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मी विनंती करतो। धन्यवाद।